नागपुर पुलिस ने शहर के संदिग्ध अपराधी के खिलाफ एक और बड़ा प्रहार किया है। कुख्यात तित्या गैंग पर एक बार फिर मकोका के तहत कार्रवाई की गई है। खास बात यह है कि इस गैंग के खिलाफ मकोका लगाने की ये दूसरी बड़ी कार्रवाई है, जिसके आपराधिक दुनिया में हलचल मच चुकी है। जानकारी के मुताबिक 30 मई को कपिल नगर क्षेत्र में रिंकू उपाध्याय अपने घर के पास गाड़ी खड़ी कर रहा था। इसी दौरान गैंग के सदस्यों ने एक छोटे बच्चे को रोककर उसके साथ मारपीट की। आरोप है कि गैंग के सरगना आशुतोष उर्फ तित्या ने धमकी दी, जबकि रजत पाटिल ने जानलेवा हमला किया। घटना के बाद कपिल नगर पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए जांच शुरू की। कपिल नगर पुलिस के पुलिस इंस्पेक्टर सतीश अड़े ने तित्या गैंग के खिलाफ मकोका लगाने का प्रस्ताव एडिशनल कमिश्नर ऑफ पुलिस विनीता साहू के पास भेजा, जिसे मंजूरी मिल गई। इस गैंग में आशुतोष उर्फ तित्या, रजत पाटिल, समीश उर्फ लकी मेश्राम, गौरव उर्फ बाबा गर्डे और निशांत उर्फ हनी पाली शामिल हैं। पुलिस का कहना है कि संदिग्ध अपराधी के खिलाफ सख्त कार्रवाई आगे भी जारी रहेगी। जय हिंद। पोलीस स्टेशन कपिल नगर येथील अपराध क्रमांक 394/2026 कलम 109, 74, 115, 352, 189, 190, 191 सोबत 332, 296 BNS सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये दिनांक 1 जून 2026 गुन्हा घडला होता। यातील जो फिर्यादी आहे, या फिर्यादीला यातील जे नमूद आरोपी आहे, नमूद आरोपींनी त्याला जीवानीशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हमला केला होता। आणि यातील जे आरोपी आहेत यांचं नाव आहे, जे टोळी प्रमुख आम्ही केलं आहे, त्या टोळी प्रमुखचं नाव आहे आशुतोष उर्फ टिट्या धीरज उके, रजत सुनील पाटील, समीश उर्फ लकी संजू मेश्राम, गौरव उर्फ संजय बाबा घरडे आणि पाचवा आहे निशांत उर्फ हनी सुकेश पाल। हे पाचही रेकॉर्डवरील आरोपी आहेत। त्यामध्ये जो आशुतोष उर्फ टिट्या आहे हा आमचा हिस्ट्री शीटर आहे। या सर्वांनी त्याला दिवाणीची ठार मारण्याच्या उद्देशाने 307 गुन्हा केला होता। त्यानंतर आम्ही लगेच त्यांना अटक करून मान्य कोर्टासमक्ष हजर करून PCR घेतले आहे। सध्या ते मान्य न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयाने कोठडीत आहे। यातील जे आरोपी आहेत यांचा उद्देश हा होता की यामध्ये पूर्ण परिसरात दहशत पसरविणे, तसेच विविध यांच्यावर सर्व गुन्हे आहेत आणि यांचे कॉमन गुन्हे पण आहेत। एकंदरीत मकोकाची पूर्ण जी क्रायटेरिया आहे यामध्ये यांचं हे पूर्ण बसलेले आहेत। त्यामुळे आम्ही माननीय नॉर्थ रिजन मॅडम यांच्याकडे प्रस्ताव माननीय DCP सर डॉक्टर संदीप पकाले सर यांच्या मार्फतीने हे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। मान्य DCP डॉक्टर संदीप पकाले सर यांचं शिफारस पुढे झाल्यानंतर मान्य रिजन मॅडम यांनी मान्यता दिली आहे। त्यावरून आम्ही परवा दिवशी आम्ही यामध्ये कलमवाढ मोक्याची कलमवाढ केलेली आहे। पुढील तपास माननीय ACP खेडकर साहेब कामठी विभाग हे पुढील तपास करत आहेत। एकंदरीत यामध्ये मोका लावल्याने संपूर्ण जे परिसर आहे हे समाधान व्यक्त करत आहेत की हे जे कुख्यात गुन्हेगार आहेत यांना मोका लावलेला आणि पूर्ण परिसरामध्ये यांची दहशत पण होती। एकंदरीत असं निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामध्ये मोक्याचे चौकटीत पण हे सर्व आरोपी बसलेले आहेत। त्यामुळे मोका यांना इनिशिएट आम्ही केलं आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।